हाय गाईस. काय बोलू यार, वाईट पण कमेंट्स करतात लोक, चांगले पण कमेंट्स करतात, पण मी काय माहिती का, आजकाल आहे ना त्या कमेंट्सकडे ना लक्ष नाही देत, इग्नोर करते. कारण का तुम्हाला माहिती का, माझ्या लाईफमध्ये ना दुनियाभरचं आहे ना, मला ना खूप 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 काही काही टेन्शन आहे. तर माझे हस्बंड आहे ना होते ना, तर कसं मला आहे ना दुनियाभरचं काही टेन्शन नव्हतं. आता कसं हस्बंड नाही ना, वारले ते तेव्हा घरी गेले ना, म्हणून मला आहे ना खूप टेन्शन आहे. एक तर पहिलंच आहे ना खूप टेन्शन आहे, आणि परत ते कॉमेंटचं टेन्शन घेत बसायचं ते ना, खरं सांगू का, मी डिप्रेशनमधून आहे ना आत्ता कुठेतरी बाहेर पडलेली आहे. तर मला आहे ना परत आहे ना त्याच्यामध्ये ना खरंच आहे ना जायचं नाही आहे. म्हणून ते मी आपलं मी थोडंसं ना खूप दुर्लक्ष करते, आणि सारखीच मला ते आठवण वगैरे येते, हे ते म्हणून मी आता ना, मला नाही हे त्रास होतो खूप ह्या गोष्टीचा. आणि कसं माहिती का, एकतर मुंबईमध्ये राहते मी. मुंबईमध्ये राहणं म्हणजे एकदम खूप डेंजर आहे. आणि एकतर भाडं वगैरे माहिती ना, एकतर 1 BHKलाच आहे ना भाडं किती माहिती ना, 21-20 हजार रुपये आहे. आणि 2 रूमलाच आहे ना फक्त भाडं 15,000 रुपये. आणि चाळीमध्ये म्हटल्यावरती 10 आहे ना हजार, तर भाडं आहेच आहे. तर मला ना परत शिक्षणाचा खर्च, परत वर्षाची फी, परत माझा मुलगा लहान आहे, त्याला घरामध्ये काय म्हणून लागत नाही आहे. खूप 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 सारं मला आहे ना खूप टेन्शन आहे माहिती का. आणि कसं माहिती का, मला सगळं आहे ना एकटीलाच आहे ना बघावं लागतं ना, मला कोणाचा म्हणजे कोणाचा सपोर्ट नाही आहे. सगळं माझ्या मुलाला ना जे पाहिजे ते सगळं मीच बघते, त्याची फी वगैरे सगळं काही मीच बघते ना. मला माझ्या आईचा आधार नाही ना, माझ्या फॅमिलीचा नाही ना, माझ्या सासऱ्यांकडचा नाही. त्यांनी तर मला तर काय पहिल्यापासून, माझे तर काय लव्ह मॅरेजच आहे. जसं मी आल्यापासून त्या लोकांनी काय मला ॲक्सेप्ट केलं ना, आणि मी पण काय त्यांच्याशी बोलत नाही, ते पण आपल्याशी बोलत नाही. आपल्याला काही संबंधच नाही आहे. ठीक आहे, जे माझ्या नशिबामध्ये आहे ते आपलं भोगायचं आहे, भोगतेच आहे. मला फक्त आता माझ्या मुलाचा मी विचार करते. मला आता दुनियाचा मला काही विचार नाही आहे. लोक मला माझ्याविषयी मला वाईट बोलू दे, कोणी काही बोलू दे, मला काही फरक नाही पडत. मला कमेंट्समध्ये बोलतात की बघा या बाईचा नवरा गेलाय आणि ही असे ना गंदे गंदे कपडे घालते, डान्स वगैरे करते. माझा नवरा होता ना तेव्हासुद्धा मी ना अशीच कपडे घालायची, तेव्हा पण मी डान्स करायची. त्यात काय नवीन काय आता ह्याच्यामध्ये. माझ्या नवऱ्याला आता ना 1.5 वर्ष झाले मरून. आता माझी लाईफ आहे, आता मी लग्न पण करू शकते, मी काही करू शकते. मी कोणाच्या बंधनामध्ये नाही आहे, माझ्या मर्जीची मालकीने मी. मला सगळं काही स्वातंत्र्य आहे. लोक कुत्रे भुकतात ना, भुकून देते, मला काही फरक नाही पडत. बस आता मी माझा यूट्यूब चॅनल खोललेला आहे, त्याच्यावरती मला खूप आहे ना सपोर्ट करा. तर घरात बसल्या तरी लोक नावं ठेवतात, बाहेर पडले तरी लोक नावं ठेवतात. ही मुंबई आहे आणि इथं कोणी कोणाकडे लक्ष देत नाही. सगळेजण आपापल्या ह्याच्यामध्ये असतात धुंदीत. इथं कोणी कोणाच्या घरामध्ये बघायला जात नाहीये. हे गावचं ठिकाण नाहीये की चला बाबा गावचं ठिकाण असतं तर ती गोष्ट वेगळी आहे. एवढी महागाई ह्या मुंबईमध्ये, आणि मी कुठे राहते, दहिसर ठिकाणी राहते. तर मला ना आता ना खरंच आहे ना दुनिया गेली खड्ड्यामध्ये. मला आता काही टेन्शन नाही. लोक काय मला वाईट कमेंट्स करा, काही पण करा, मी ह्या गोष्टीचा विचार करत नाही. आणि मला नाही एक तर आधीच दुनिया छोटीशी, एक तर जिंदगी आहे छोटीशी, दुनियाभरचं टेन्शन, परत ते कमेंटचं टेन्शन घेऊन मी मरू ना, मग माझ्या बाळाला कोण सांभाळणार आहे. आज मी जर खचून गेले, मी जर विचार करत बसले, मला जर काय झालं तर माझ्या मुलाला सांभाळायला कोण नाही आहे. त्याला तर बाप नाहीच आहे, त्याला मीच आहे. म्हणून मला आता ना मी माझी स्वतःची काळजी घेते. मला जे करायचं ते माझ्या डोक्यात येईल, मला जे मनामध्ये येईल मी ते करते. दुनियाचा मी कधी विचार नाही करत. मला आता काही फरक नाही पडत. बस आता फक्त विचार करते की माझ्या मुलाला जेवढं माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी त्याला आहे ना सगळं काही करणार, त्याला मोठं करणार, त्याचं शिक्षणाचं. आज माझ्या नवऱ्याने मला जबाबदारी सोडून गेलाय, मुलाला सोडून गेलाय तो. मग म्हणजे मला ह्याचं तर बघावंच लागणार आहे. तर तो माझा यूट्यूब चॅनल मी आहे ना का बंद केला, मी ह्याचं पण कारण सांगेल मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला.